खोपोली गाडी येत आहे। आता आपण पळसझरी या स्टेशनवर उतरलो आहोत। खूपच निसर्ग सुंदर ठिकाण आहे। चहूबाजूला डोंगर, झाडी, गवत खूपच छान दिसते। नागमोडी रस्त्याने जाणार आहोत। घेऊन बायका येत आहेत। खेडेगावातील नेहमीचे दृश्य। एक छान ओहळ आहे। ओहळाच्या पलीकडे एक मंदिर आहे। चला जाऊन बघूया। श्री कालकाई देवीचे हे मंदिर आहे। ग्रामदेवता तसंच कालकाई आईची सुंदर मूर्ती आहे। आपल्याला हा चढाचा रस्ता चढायचा आहे। माझ्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा उशीर लागणार आहे। समोर एक गाव दिसत आहे। पळसझरीतील स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा कळस दिसू लागला आहे। अरे बाळा, अप्रतिम देखावा आहे। सुंदर तळ, डोंगर, झाड, खूपच छान देखावा आहे। रस्त्याने आपण मठाकडे जात आहोत। रस्त्याच्या कडेला छान शेत आहे। माझ्या मागच्या बाजूला पहा किती सुंदर तळ आहे। असा नयनरम्य देखावा आपल्याला शहरात अनुभवायला मिळतच नाही। आणि स्वामी समर्थांच्या मठाचा बोर्ड पाटी आपल्याला दिसत आहे। आता या रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत। सुंदर देखावा। आणि आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या प्रवेशद्वारासमोर उभे आहोत। श्री स्वामी समर्थ मठाचे प्रवेशद्वार आहे। समोरच स्वामी समर्थ महाराजांची अगदी जिवंत वाटावी अशी मूर्ती आहे। खूपच सुंदर, डोळ्यांचं पारणं फेडणारी, खूपच स्वच्छ, सुंदर आणि पवित्र वातावरण आहे मठात। समोरच गणपती बाप्पा आणि शेषशाही नागाची मूर्ती आहे। डाव्या बाजूला ही गणपतीची सुंदर संगमरवरी मूर्ती आहे। उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांची उभे असलेली मूर्ती आहे। आता आपण मठाच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे। स्वामींची सुंदर चांदीची मूर्ती, तसेच मागे भव्य दिव्य सुंदर फोटो आहे। प्रदक्षिणा मार्ग, तुळजाभवानी आईचा फोटो। इथे स्वामी समर्थांचं स्वच्छ आणि सुंदर शेजघर आहे। फारच पवित्र जागा आहे। आता स्वामी समर्थांच्या मठासमोर बसून मी 5 वेळा स्वामी तारक मंत्राचं आवर्तन करणार आहे। अंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ नित्य पाठीशी आहे रे मना, अथर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। इथे स्वामी समर्थांचा महाप्रसाद केव्हा मिळतो ते दिलेलं आहे। पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय आहे। हे प्रशस्त आणि सुंदर भोजनगृह आहे। सुंदर बंगला। इथे एक छान शाळा सुद्धा आहे आणि मुलांच्या किलबिलाटाने हा परिसर भरून गेला आहे। जीवनात आपल्याला अनेक दुःखांना, संकटांना सामोरे जावं लागतं, तेव्हा आपण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, हे स्वामींचं ब्रीदवाक्य नेहमी लक्षात ठेवावं आणि निश्चिंत राहावं। श्री स्वामी समर्थ।